पहिल्यांदाच आयोजन केलं गेलंय, पण असं वाटत नाहीये की असं वाटतं की हा स्पर्धा सातत्याने स्पर्धा खेळवली जाते आणि सातत्याने या तिघांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन केलं जाते. निश्चित प्रसाद आयोजन पाहिल्यानंतर नामांकित आहे असं आपल्याला भारतात असं आयोजन पाहायला मिळतं आणि असं वाटत नाही की हे पहिल्या वर्ष आहे. ज्या पद्धतीने आयोजन करत आलंय अप्रतिम आयोजन, जेवढं कौतुक करत तेवढं कमीच आहे. सुसज्जन असं आयोजन, कारण शिस्तबद्ध आयोजन म्हटलं तरी वावगड नाही. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी गॅलरीज, भव्य असं व्यासपीठ आणि आपण पाहतोय की 160 फोकस म्हणजे अप्रतिम स्पर्धा, शंकाच नाहीये प्रसाद. तिसरं आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक रन रेट वर दिलं जाईल या आयोजकांकडून आम्हाला सूचना आलेली आहे. ते रन रेट तुम्हाला या सामन्यापासूनच मेंटेन करायचं आहे. 3-6 साठी या 2-3 सामन्यासाठी पारितोषिक येत आहे 11,000 रुपयाचं. पूर्ण 3 मॅच साठी ना या सामन्यासाठी पारितोषिक येते. सलग 3 षटकार कुठलाही फलंदाज लगावतोय तर राजीव बोर साहेब यांच्याकडनं 11,000 रुपये पारितोषिक आणि ते पारितोषिक वृद्धिंगत होत जाईल याची नोंद घ्यायची आहे. 3 चौकाराला 3,000 रुपये आणि 3 षटकाराला 11,000 रुपये. आता मात्र पारितोषिक वाढलं. मगाशीच मी सूचना केली होती की राजू बोर स्टँड मध्ये जे पारितोषिक होतं मागच्या सामन्यामध्ये 2,000 आणि आता मात्र 5,000 आणि मिठाईचा बॉक्स. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, कट केल्या चेंडूला गॅपमध्ये काढता प्रयत्न, क्षेत्रातील सज्जा बॅकवर्ड पॉइंटला. पहिल्या चेंडूवर जबरदस्त सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून स्वप्नील आणि पहिल्या चेंडूवर सामना इथे करतो स्ट्राईक केला दत्ता, त्यांचा सलामीचा फलंदाज. 5 षटकांचा सामना असेल, 2 षटक कंपल्सरी पॉवर प्ले असणार. त्यानंतर तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारण्यात येईल. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्यात मारा करताना पहिला चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर ठेवला, कट करायचा प्रयत्न होता, लेट कट, पण तिथे मात्र सज्ज होते खेळाडू आणि चेंडू कव्हर करतात तिथे दिनेश. हा चेंडू कट करतात तिथे क्षेत्ररक्षक आहेत फ्लाइंग स्लिप मध्ये. स्वतः यष्टीरक्षक पूर्णपणे झुकले होते चेंडूवर सागर, पण त्याच्या हाताने चेंडू स्किट होतोय. जीवदान मिळते ते दत्ताला. चेंडू स्किट झाल्यानंतर फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू उभा होता, त्याने चेंडू कव्हर केलाय नितेशने. मगाशी सुद्धा एक झेल सुद्धा त्यांनी तिथे टिपला होता जयेशचा. फ्लाइंग स्टार्ट, 2 चेंडू निर्धाव पहिल्याच्या षटकामध्ये पडले. संघनायक हर्षद नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय स्वप्नील. हा चेंडू हवेमध्ये लिडिंग एज, बिग विकेट. एसटीच्या चेंडूच्या खाली फलंदाज बाद. स्वतः गोलंदाज आपल्या चेंडूवर झेल स्वीकारलाय आणि फलंदाज दत्ताची गडी संपुष्टात. गावसार जमलंय गो तुझे जत्रला, लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोली माझे विराईला तुझ्या आशीर्वादाने. तर निश्चितच म्हणे की फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी ब्राईट स्टार्ट करून दिलाय स्वप्नीलने. पहिले 2 चेंडू डॉट गेल्यानंतर फर्स्ट एड झाला पूर्णपणे दत्ता आणि त्यानंतर निश्चितच चेंडूला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये लिडिंग एज गेली आणि स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आले. 4थ्या टप्प्यामध्ये आपण काम पूर्ण करतोय आणि दत्ताला तंबूत पाठवून देतोय. तर पहिल्या गडी बाद होतोय 0 या धावसंख्येवर. कॉमेंट्री बॉक्समध्ये आता पहिल्यांदाच या सत्रामध्ये याच्या शेवटच्या दिवसामध्ये प्रथमेश सुर्वे यांचं आगमन झालंय. ॲज अ स्कोरर, ॲज अ गुणसंख्या लेखक, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. नवीन फलंदाज येतो मैदानावर. नॉन-स्ट्रायकिंग एंडला विनोद आणि स्ट्रायकिंग एंडला संघाचा कर्णधार, संघनायक, नेता, करता धरता समीर. 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन स्वप्नील तयार होतोय कोपरगाव एंडकडनं. हा कट केला चेंडू, बॉटम हँडचा वापर, क्षेत्ररक्षक तिथे जो पण चेंडू कव्हर करतील. मयूर आहे तिथे, व्हेरी गुड फिल्डिंग. तेवढंच कौतुक करेन मयूरचं. चेंडू कव्हर केल्यानंतर डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. फ्लेक्झिबल क्रिकेटर, कुठल्याही प्रकारे चेंडू पकडण्यासाठी किंवा फलंदाजी करण्यासाठी मोडतात पूर्णपणे, ही ओळख मयूरची आहे. चेंडू कव्हर केला आणि चेंडू डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, पण ते मात्र बॅकिंग होत नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मधनं येत्या चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत समीर 2 धावा वसूल करतोय. आपल्या अकाउंटमध्ये 2 धावा ऍड करतोय. संघाचं अकाउंट ओपन करतोय 2 धावेने. जबरदस्त सामना, जबरदस्त लढत. या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल अंतिम फेरीमध्ये. ओ द विकेट, ऑन साइडला लॉफ्ट केला, व्हाट अ कनेक्शन. चेंडू सीमाच्या बाहेर, मॅक्सिमम षटकार. थँक्यू. बघा किती उदार व्यक्तिमत्व आहे राजू भोईर साहेब. आता फक्त आतापर्यंत स्टँड मध्येच फक्त 5,000चं पारितोषिक होतं, पण आता कुठल्याही कोपऱ्यामध्ये प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर 1,000 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडू ऑन द टो, क्षेत्ररक्षक तिथे होते, झेल सुटतोय तिथे. चांगली संधी होती, फक्त बॉटम हँडचा वापर केला होता. पायाला बरोबर डाव्या बाजूला उचललं होतं
आणि नटराज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फ्लिकच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू उंची असू शकत नाही. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते, चेंडू कव्हर होत नाहीये, ग्रीप होत नाहीये, क्षेत्ररक्षक तिथे होते तेजस, पण त्याच्या हाताने झेल सुटतोय. जीवदान मिळते समीरला आणि पाहूया जीवदानचा कशा प्रकारे फायदा उचलतोय. धावसंख्या दाफलकर अजून एकरी अंकामध्ये 9. थँक्यू प्रथमेश. एक गडी बाद झालाय तिसऱ्या चेंडूवर. तंबूत परतो तो दत्ता. मोठी खेळी त्यांच्याकडनं अपेक्षित होती, पण समीर मात्र मी म्हणेन की संघाने काही जबाबदारी ते स्वीकारणार आणि निश्चितच कॅप्टन इनिंग निश्चितच खेळणार. तर षटक क्षमता 1, धावसंख्या धावफलकावर 9. यश मच्छिंद्र. प्रसिद्ध हीच ओळख आहे सोनापाडा संघाची. बघा, एक फलंदाज लवकरच बाद झाला तरी सुद्धा संघाला सावरण्याचा प्रयत्न आणि मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केलाय. प्रसिद्ध सर, आपण पडले संघाचा विचार केला तर पडले संघासमोर किमान सोनापाडा संघाला 50 ते 55 धावांचं लक्ष उभारणं फार गरजेचं असणार आहे. कारण फलंदाजी ही खूप चांगली फलंदाजी आहे, त्यांची ताकद आहे. तिथे 50 ते 55 धावा अपेक्षित असणार आहे या सामन्यासाठी. प्रसाद. धावसंख्या धावफलकावर 9. पहिला गडी बाद होतोय तो तिसऱ्या चेंडूवर दत्ताला तंबूत परतावं लागतं. तेव्हा संघाची धावसंख्या 0 होती आणि 3 चेंडूत मात्र निश्चित म्हणेन की 9 धावा वसूल केल्यात, खास करून समीरने. चांगली फलंदाजी. विनोदला अजून अकाउंट ओपन करायचं. विनोद अजून नॉन स्ट्राईक एंडलाय. स्ट्राईक एंडला पुन्हा येतो तो स्वतः संघनायक समीर. जपेश नवीन गोलंदाज. ओ द विकेट. लीडिंग एज आहे, पण ऑन साईडला कोणच कडे जवळपास नाही. सागर चेंडूच्या खाली झेल घेतो का बघायचंय. तिथे चांगला प्रयत्न. ओव्हर कॅच. व्हॉट एक्सलेंट कॅच. अप्रतिम ॲथलेटिक एफर्ट. तर जपेशने पहिल्याच चेंडूवर यश संपादन करू दे आपल्या संघासाठी. समीर सारख्या फलंदाला एक पारंगत असा फलंदाज त्याला तंबूत पाठवते पहिल्या चेंडूवर. खरंच मी सागरचं कौतुक करेन. खूप अवघड झेल होता, झेल त्यांनी बनवला. तिथे झेलवर आले होते, चेंडू हाताने स्किट झाला, पण पुन्हा एकदा मला ब्रावोची आठवण दिली. आताच जी T20 क्रिकेट स्पर्धा चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अप्रतिम झेल रावने टिपला होता दुसऱ्या फेरीमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये, आणि तशीच झेल त्यांच्या मात्र सागरने टिपलाय. व्हेरी गुड ॲथलेटिक एफर्ट त्यांनी दाखवला. आणि म्हणून की जप्पेश जो गोलंदाज आहे तो याचा मी निश्चित कौतुक करेन. ओव्हर द विकेट. ब्लॉक गोलमध्ये चेंडू ऑन साईडला प्लेस चेंडू डीप मध्ये लॉंगचा खेळाडू चेंडू वरती तो पण चेंडू कव्हर करून फेक येतो. मध्ये एकच धाव. मग तुझ्या माहितीसाठी सांगतो की जप्पेश हा या खेळाडूला मात्र नवनिर्वाचित खेळाडू आहे, नवीन खेळाडू आहे आणि त्याला रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याला संधी मिळाली होती आणि त्या पहिल्याच सामन्यामध्ये त्याने सोनं करून दाखवलं. अप्रतिम त्याने गोलंदाजी केली आणि संघाला निश्चितच भरपूर यश मिळवून दिलं होतं. तो संघ आपण पाहतोय मैदानावर. विकाससाठी पारितोषिक येत आहे. ओव्हर द विकेट. लीडिंग एज. मागे जातोय चेंडू, कोणच खेळ जवळपास नाहीये. आउटफील्ड फास्ट. 2-3 बाउन्स. सीमारेषा बार. चौकार. Score moves on 14. तर शाखा प्रमुख दिलीप पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. त्याचबरोबर या पूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय की एकूण 32 संघांचा समावेश आणि 32 संघांना सगळ्यांसाठी टी शर्ट मात्र प्रदान केले. ते आमचे अर्जुनभाई पाटील यांचं सुद्धा आगमन होतं व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत, कारण खूप मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलंय. तुम्ही पाहू शकता टी शर्टच्या मागे त्यांचं नाव आहे. यांच्या सौजन्याने आम्हाला हे टी शर्ट लाभलेत. थँक्यू व्हेरी मच. लॉट्स ऑफ थँक अर्जुनभाई पाटील, कारण खूप उदार असं व्यक्तिमत्व आहे. राजूवर यांच्याकडे एक पारितोषिक घेतले ते विकाससाठी. सलग 3 चेंडू 3 षटकार, तब्बल 21,000चं पारितोषिक आहे. खूप मोठं पारितोषिक आहे त्या बॅट्समनसाठी. ऑन साइड व्हाट अ शॉट. ब्युटिफुल कनेक्शन. चेंडू सीमारेषेवर षटकार. थँक्यू. आज आमच्या अजय आणि संदीपला खूप कमी संधी मिळणार आहे, कारण बक्षिकांची रेलचेल मात्र वाढली आहे. एक षटकार लागल्यानंतर लगेच राजू यांनी मला इशारा केला की तो अजून 2 षटकार, 21 नाही तर तब्बल 25,000 पारितोषिक. क्या बात आहे. 2 षटकार लागवतोय, तब्बल ₹1 लाख, म्हणजे 1 लाखाचा 4था भाग घेऊन जाणारा हा फलंदाज विकास. क्या बात आहे. धावसंख्या दाफलकर 21. 21 रन ऑन द बोर्ड.
लॉस ऑफ 2 विकेट. चौथ्या क्रमांकावर आले विकास. पाहूया ती फलंदाजी ती उपयुक्त आपल्या संघासाठी सिद्ध करतोय का. सोनारपाडा RM11 या नावाने संघ इथे खेळतोय. राऊंड विकेट. हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होते फलंदाज. चेंडू बॅटचा काही संपर्क नाही. उंच पुरासा फलंदाज तेवढी चांगली फटकेबाजी करतोय मैदानावर. कन्फर्म करतायत पंच. डॉट. इट इज वाईट. कारण दोन पंचाच्या मध्ये तो गॅप येतोय आम्हाला. राऊंड विकेट. लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. लॉंगाचा खेळू चेंडूच्या खाली झेल घेतो का बघायचा. कॉल दिलाय. मी घेऊ शकतो. फलंदाज बाद. तेजस. गुड कॅच. काय मच्छीदा काय म्हणशील. कारण मी मगाशी म्हटलं की रतनबुवा निर्देशक क्रिकेट टुर्नामेंटमध्ये या गोलंदाजांना संधी मिळाली आणि त्या संधी त्याने सोनं केलं. अप्रतिम गोलंदाजी. त्याने वेगळी छाप सोडली की जरी मोठागड संघाकडे जल्पेश असेल तर आमच्याकडे तो जप्पेश आहे आणि जप्पेशने आपली वेगळ्याच निगडी आपला एक प्रेक्षक वर्ग निर्माण केलाय आणि त्याने आपली उपयुक्त तिथे पुन्हा सिद्ध केली. या षटकात त्याने 2 गडी बाद केलेत. निश्चित आपण जर प्रसाद पाहिलं तर लेंथ लाईन कंट्रोल दिशेवरती अचूक टप्पा दिशेवर नियंत्रण ही खूप चांगली बाब पाहायला मिळते. ज्यावेळी तो ऍक्शन करतो बघा, ज्यावेळी त्याची चेंडू रिलीज करण्याची पद्धत कानाच्या एक्झॅक्ट मागणं तो चेंडू रिलीज करतोय आणि ही खूप चांगली पद्धत त्याची पाहायला मिळते. आणि क्रीजचा पॉप अँड क्रीजचा वापर खूप चांगला करतोय. म्हणजे भविष्यामध्ये एक खूप चांगला क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळेल या शंका नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. निश्चितच ते म्हणणे की पडले संघासाठी निश्चित एक चांगला गोलंदाज मिळालाय. येस. 5,000 रुपयाचं पारितोषिक. राजू नाना भोईर स्टँड मध्ये जेवढे प्रेक्षक सज्ज आहे झेलचं षटकाराचं झेलमध्ये जर कन्वर्ट करताय तुम्ही तर तब्बल 5,000चं पारितोषिक. हा चेंडू ऑन साईडला पुल करताय. तो डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. डीप मध्ये चेंडू कव्हर देतील तोपर्यंत एकच धाव. बघा काका प्रथम सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये फक्त 2,000 पारितोषिक होतं. पण आता दुसरा सामना सुरू आहे. तुम्ही विचार करा अजून 2 सामने बाकी आहेत या फेरीतले अंतिम सामन्यापर्यंत. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की शेवटच्या सामन्याला या पारितोषिक रक्कम किती होईल मच्छिंद्र. कारण आता मात्र पहिल्या सामन्यात 2,000 दुसऱ्या सामन्यात 5,000 म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ 50,000 पारितोषिक गेलं तरी वावग ठरणार नाहीये. प्रसिद्ध बऱ्याचशा लोकांना मी पाहिलं एटीएम आणताना. मात्र राजू भोईर मला असं वाटतं की बॅगच घेऊन आलेत की कायच. मात्र राजू भोईर तुम्हाला विनंती असणार आहे मार्च महिन्यात सुरू होईल इन्कम टॅक्स येऊ शकतील. थोडीशी अशी मजाक मात्र उदाहरण येते होतं. तुमचं आम्ही खूप आभारी आहोत कारण एवढी पारितोषिक रेलचे तुमच्या माध्यमात पाहायला मिळते आणि खेळूंचा तुम्ही जो होप्स वाढवतात अप्रतिम खरोखरच कौतुकास्पद. तुला एक अजून एक आठवण करून देतो की फक्त कॅश प्राइज नाहीये. त्या प्रत्येक प्रेक्षकाचं तोंड गोड होणार आहे. मिठाईचा बॉक्स ती म्हणजे साधी सुद्धा नाही काजू कतलीची मिठाई त्याचा आम्ही आस्वाद घेतलाय मगाच्या सत्रामध्ये. व्हेरी गुड जॉब राजू भोईर. अप्रतिम कामगिरी. कारण खूप रेअरली 10 वर्षामध्ये खूप रेअरली चित्र असं आम्ही पाहिलंय आणि आम्हाला पहिल्यांदा असं पाहायला मिळतं की राजू भोईर खूप उदारमनाने इथे मात्र पारितोषिक देत आहेत. हा चेंडू ऑन साईडला ऑन द टोस प्लेस करता तो डीप मध्ये लॉंगॉनचा खेळाडू तोपर्यंत लॉंग ऑफचा खेळाडू तोपर्यंत चेंडू कव्हर करेल मिड विकेटवरना तोपर्यंत एक धाव. लॉंग ऑन मिड थोडासा लॉंग ऑन यामधला चेंडूला खेळतायत आणि तोपर्यंत एक धाव अंकित करतायत. सोनारपाडा RM11 राकेश मात्रेच्या नावाने हा संघ खेळतो. म्हणजे तुला माहितीच असेल की राकेश मात्रे आमच्यात नाहीये. तो त्याचा अकाली मृत्यू झाला पण त्या नावाने हा संघ खेळतोय. ज्याप्रमाणे त्यांनी कालच्या फेरीमध्ये लढत दिली होती खरंच कौतुकास्पद कामगिरी आणि एक उपांत्य फेरीत प्रवेश केला. चेंडू ऑन साईडला जबरदस्त कनेक्शन. चेंडू सीमारच्या बाहेर वन माउंस ओव्हर द रोप. चौकार. ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. थँक्यू. बघा बाळू पाटील यांनी तिथे मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये राकेशचा फोटो त्याची प्रतिमा लावली आहे तिथे. हवेमध्ये चेंडूच्या खाली सागर आणि फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवर तंबूत पारतोय गोलंदाज या फलंदाजाला अमोल. क्या बात आहे. अप्रतिम संगीत. खरंच मी अजयचं कौतुक करेन की ज्याप्रमाणे बाळूने इथे मात्र तिथे त्याची प्रतिमा लावली राकेश मात्रेची त्याच्या फोटोवर हार चढवला आणि अजयच्या माध्यमात एक अप्रतिम संगीत आलं याराना मूवीचं. क्या बात आहे. अमजद खान आणि अमिताभ बच्चनची अप्रतिम जोडी पाहायला मिळाली. त्यांचा एक मेळ पाहायला मिळाला आणि ते याराना मूवीचं एक गाणं आणि पुन्हा एकदा पंचमदा आमच्या डोळ्यासमोर RD बर्मन आमच्या डोळ्यासमोर आणि 1980चा पूर्णपणे इतिहास आमच्या डोळ्यासमोर आणतात ते अजय. व्हेरी गुड सॉन्ग. थँक्यू. The score moves on 28 and loss of 4 wicket. खूपच पडझड झाली आहे ती म्हणजे सोनारपाडा संघाची. पण आता पाहूया की ज्याप्रमाणे
राकेशने भरपूर आशीर्वाद दिलेत या संघाला आणि त्याप्रमाणे आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. इथे गोलंदाज सज्ज होतोय स्वप्नील. नवीन फलंदाज येतो तो मैदानावर सिद्धेश. स्ट्राईक एंडला फलंदाज सिद्धेश. मोठ्या फटक्यांची नितांत गरज, धावसंख्येला आकारण्याची नितांत गरज सोनारपाडा संघाला. ओव्हर द विकेट फ्लिकच्या माध्यमातून ऑन द टोस खेळून काढता चेंडूला लॉंग ऑनर जो पण चेंडू कव्हर करतील हर्षद येते चेंडू स्वतः संघनायक चेंडू कव्हर करण्यासाठी, कारण चेंडू बरोबर हा ऑन साईडला लेग स्टिप कव्हर ब्लॉकरमध्ये चेंडू होता आणि फुटवर दाखवत असताना बलदरी दाखवत असताना चेंडू ऑन साईडला प्लेस करता चेंडू तो डीप मध्ये आणि तोपर्यंत एक धाव अंकित होते धाव फलकर. 29 धावा धाव फलकर. अप्रतिम गुणसंख्या केली खरंच कौतुक प्रथमेशचं. एक चांगला हँड रायटिंग आणि सुवाच्य अक्षरामध्ये आम्हाला गुणसंख्या माहिती मिळते. ओव्हर द विकेट समोर खेळले चेंडूला हर्षद चेंडूच्या खाली संघनायक आणि फलंदाज बाद. हर्षदला मिळाली दुसरी सफलता आणि 5वा गडी तंबूमध्ये. प्रत्येक षटकामागे धावफलक सांगतोय आवर्जून ऐका. 29 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. ही सूचना आमच्या व्यासपीठावर काही आमचे पाहुणे आहेत सपोर्टर आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. स्वप्नील सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडला समोर होते फलंदाज सिद्धेश. ओव्हर द विकेट हा चेंडू फ्लिकच्या माध्यमातून ऑन साईडला खेळायचं होतं पूर्णपणे बीट झाले चेंडूचा अंदाज घेऊ शकले नाही उंची काढू शकले नाही आणि तोपर्यंत चेंडू निर्धाव. यष्टीच्या मागे यष्टी कव्हर करतोय सागर आणि आपलं काम त्या टप्प्यात ते पूर्ण करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 30 षटकांची धावसंख्या कमीत कमी जर तुम्ही लक्ष दिलं तर सरासरी कमी झाली तुम्ही पाहू शकता. प्रति षटका मागे 10 धावा म्हणजे 29 धावा धावफलकार लागल्यात. तर व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता शिवशिला यांचं आगमन झालंय. आज त्यांचा संघ इथे परफॉर्मन्स देण्यासाठी येतो. तुमच्या माहितीसाठी एक तुम्हाला सूचना आहे की हल्लीच एक भिवंडीमध्ये सुद्धा एक सामना पार पडला होता की भिवंडीचे एक नगरसेवक आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक अशामध्ये सामना झाला होता पण कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांनी बाजी मारली आणि तो सामना जिंकला. विनोद काळांचं खूप मोठं सहकार्य होतं त्याचबरोबर शिवशिलार आणि अन्य सर्व आमचे नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्वांनी खूप वेगळी तिथे प्रतिमा सोडली आणि चांगला सामना तिथे खेळले. आणि पाहूयात आज मात्र त्यांच्या समोर आहेत ते विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी सर्व पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्व त्यांच्या समोर असणार आणि काय फाईट सामना रंगणार तिथे मच्छिंद्र. निश्चित प्रसाद एका बाजूला कायद्याने सुव्यवस्था राखणं ज्यांच्या हातामध्ये आहे आणि एका बाजूला ज्यांच्या हातामध्ये विकास म्हणजे डोंबिवलीचा असेल किंवा लोकांचा विकास असेल अशी 2 फाईट आपण पाहणार आहोत. एका बाजूला कायद्याचे रक्षक एका बाजूला जनतेचे रक्षक असा आपण सामना पाहणार आहोत. खूप मोठी मजा येईल धमाल येईल या सामन्यानंतर प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत. ओट प्रसाद. तर या स्पर्धेमध्ये भव्य चषक तुम्ही पाहू शकता आम्हाला जे पुरस्कृत केलेत भव्य चषक आणि काही अजूनही काही ट्रॉफीज आहेत त्याच्यामध्ये हरीश तुळशीराम जोशी यांच्या माध्यमातून यांच्याच सौजन्याने ही ट्रॉफीज आम्हाला मिळालेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावर एक टी शर्ट आहे त्यांच्या अंगावर एक टी शर्ट आहे आणि याचं स्पॉन्सर यांचे सौजन्य आम्हाला लाभलं आहे ते अर्जुनभाई पाटील यांच्याकडून. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर पारितोषिक आहे ते जयसिंग पाटील यांच्याकडनं. या तुम्ही पाहू शकता आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हिरो होंडा कंपनीची पॅशन गाडी तिथे देण्यात येईल या स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी. तर राजू नाना बोईर स्टँडमध्ये पारितोषिक आहे ते म्हणजे झेलसाठी 5,000 रुपयाचं आणि मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर षटकारला झेलमध्ये कन्वर्ट करताय तो स्टँड सोडून तर 1,000 पारितोषिक आहे ते प्रेक्षकांसाठी. उपांत्य फेरीचा पहिला सामना SF1 आणि 3 षटकाखेर धावसंख्या धावफलक 29 मोठ्या धाव्यांची निश्चितच गरज आहे मोठ्या फटक्यांची निश्चितच गरज आहे आणि पाहूया कशा प्रकारे ते धावा नोंदवतात. पहिल्या षटकात धावाले ते 9 एकेरी धावसंख्या दुसरं पावलं षटक धावसंख्या धावफलकात 14 आली एकूण धावसंख्या झाली ती त्या 14 धावसंख्या म्हणजे 23 आणि आता मात्र 6 धावा येतात या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी स्वप्नीलची 2 षटकात फक्त त्याने 15 धावा खर्च केल्यात आणि एकूण 3 गडी त्याने बाद केलेत. व्हेरी गुड बॉलिंग. नवीन षटक घेऊन मोठा पॉईंटकडनं सज्ज होतो गोलंदाजी करण्यासाठी अक्षय. ओव्हर द विकेट अक्षय. हा चेंडू बॉटम हँडचा वापर फक्त पुश केले चेंडूला गरज होती का कॉल नव्हता तरी पण अमरच्या दिशेने धावत आले आणि आता मात्र फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन धावचित. दुश्मन की देखो जो फाट लावली
की म्हणजे टेम्परेमेंट संयम खूप कमी पाहायला मिळाला सोनापडा संघाकडं. कारण सुरुवात तुमची खूप चांगली झाली होती, मात्र संयम ही फार कमी गोष्ट पाहायला मिळाली. त्यामुळे सोनापडा संघ 40च्या आतमध्ये गुंडालतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय. प्रसाद, ना आता मात्र अशी परिस्थिती झाली की 1983चा वर्ल्ड कप ज्याच्या सामन्याची सातत्याने मी आठवण करून देतो. भारत विरुद्ध झिम्बाब्वे 17 धावसंख्येवर 5 गडी बाद झाले होते आणि त्यानंतर आलं होतं कपिल देव निकंज. त्या कपिल देव निकंज आता मात्र सोनारपाडा संघाला गरज आहे. हा क्लीन बोल्ड फलंदाज बाद, वॉट डिलिव्हरी, क्लीन बोल्ड, वेध घेतल्या मधल्या अशी आणि फलंदाज बाद. दूरदर्शनचं स्ट्राईक होतं त्यामुळे तो सामना तुम्ही एन्जॉय करू शकले नाही, आमचे प्रेक्षक एन्जॉय करू शकले नाही. पण 1983च्या वर्ल्ड कप जेव्हा तो वर्ल्ड कप भारताने जिंकला होता त्यामध्ये एक निश्चितच एक महत्त्वाचा सामना झाला तो झिम्बाब्वे विरुद्ध भारत. आणि 17 धावसंख्येवर 5 गडी बाद झाले होते भारताचे आणि त्यानंतर येऊन 138 चेंडूत 175 रनांची अशी काही विस्फोटक खेळी केली आणि त्या सामन्यामध्ये कपिल देवने आपल्या संघाला जिंकून दिलं. तोच संघनायक होता त्या सामन्याचा. आणि प्रसाद, पहिलं शतक आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ते असेल ते कपिल देवचं होतं आणि त्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं खूप चांगली परिस्थिती निर्माण झाली होती. 7 गडी बाद, खूप कमी धावसंख्या पाहिल्या. सोनापडा संघ या स्पर्धेमध्ये चिंताजनक बाब निर्माण करतो. कारण सुरुवात चांगली झाली असताना टेम्परेमेंट क्रिकेटचा टीम म्हणजे शेवटचा टेम्परेमेंट संयम त्यांना ठेवता आला नाहीये. त्यामुळे त्यांचा सामना 40च्या आतमध्ये गुंडाळतो हा फार पूर्ण चिंतेचा विषय इथे निर्माण झालाय. प्रसाद, हो बरोबर आहे. 29 धावा दावफरकर आणि एकूण गडी बाद ते 7. 7 लॉस, स्कोर मूज ऑन 29. ओव्हर द विकेट, ऑन साईडला पुल केलाय, गॅप मध्ये खेळतायत मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू यावा ते चेंडू उचलण्यासाठी राकेश चेंडू पण चेंडू कव्हर करून फेक चेंडूची फेक होते बरोबर, पण मात्र सागरकडनं चुका होत आहेत, रेअरली चुका होतात. तसा चेंडू सोडत नाही. मागाशी तुम्ही एक झेल पाहिला होता याच एंडला आणि तिथे मात्र तिथे चेंडू कव्हर होत नाहीये, ग्रीप होत नाहीये आणि त्यामुळे फलंदाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतात. फलंदाज आहेत ते चेतन आणि 2 धावसंख्या. चेतनने पुढे सरकली धावसंख्या सोनारपाडा RM11 संघाची 31 या धावसंख्येत. 31 धावा दावफरकर 7 गड्यांच्या मोबाईलात. इथून मात्र कमबॅक करतो का बघायचंय, इथून मात्र मोठी धावसंख्या गाठतो का बघायचं म्हणजे सोनारपाडा संघ प्रयत्न करणार शेवटच्या टप्प्यापर्यंत की हीच ओळख या आगरी कोळी समाजाची आहे, हीच ओळख या कल्याण डोंबिवलीच्या खेळाडूंची आहे. चेतन स्ट्राईक एंडला, गोलंदाज सज्ज आहे. अक्षय मोठा गायनकडनं हा चेंडू, जोरदार अपील कॉट बिहाइंड साठी, पण एक्झॅक्टली बॅट कुठे ब्रश झाली, कुठे घासली गेली हे पंच व्यवस्थित पाहतात गणेश आणि त्यामुळे निश्चितच याचा काहीच परिणाम नाही पंचांवर. सोनारपाडा संघाकडे खूप चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. त्यांच्याकडे मी इथं म्हणेन की 40 ते 45 धाव जरी त्यांच्याकडे जर लक्ष असेल, त्यांनी जर टार्गेट सेट केलं असेल तरी तो संघ चांगला फाईट देऊ शकतो. ओ द विकेट, हा चेंडू हवेमध्ये, शॉर्ट कव्हर पॉइंटला आणि फलंदाज बाद. वाकलन संघाचे कर्णधार आणि बादवड संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी ताबडतोब आमच्या व्यासपीठाजवळ यायचंय. या सामन्यामध्ये कुठलाही संघ जिंको त्यासाठी एक पारितोषिक आहे, ते म्हणजे छोटंसं एक गिफ्ट प्राइज तुम्हाला दिलं जाईल राजूभाई यांच्याकडनं आणि एक मिठाईचा बॉक्स सुद्धा दिला जाईल. येस, बघा किती उदार व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक प्लेअरसाठी, प्रत्येक संघासाठी काही ना काहीतरी आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी काही ना काहीतरी आहे. ते राजूभाई यांच्याकडून फुल टॉस आहे. एक्झॅक्टली चेंडू कुठे कनेक्ट केल्या फलंदाज पंच पाहत आहेत आणि चेंडू हवेमध्ये 2 खेळाडूच्या गॅपमध्ये चेंडू पडला आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा या चेंडूवर वसूल करतोय. 2 धावा धावसंख्या निश्चित पुढे सरकते धावफलकावर या षटका अखेर. 33 धावा धावफलकार 4 षटकाच्या अखेर. एकूण गडी बाजारात मैदानावर 8. तर या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य सढळ असते जी मदत केली आहे त्यांचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य चषक आम्हाला स्पॉन्सर केले, सौजन्य त्यांचा लाभलाय म्हणजे हरीश तुळशीराम जोशी. तुम्ही पाहू शकता प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय आणि चौथ्य क्रमांकाला सर्वांना पारितोषिक त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला लागल्या. त्याचबरोबर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आणि 3 खेळाडू जे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट असतील त्यांना सुद्धा पारितोषिक आहे. त्याचबरोबर जयेश पुंडलिक मात्रे जेच याच विभागातले स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्याकडून सुद्धा भरपूर सड असे मदत झाली आहे. विकास गजानन मात्रे, पुंडलिक माळू मात्रे, कविता विकास मात्रे, पुंडलिक दीपेश
दीपेश पुंडलिक म्हात्रे आणि त्याचबरोबर संगीता मुकेश पाटील, रामदास पाटील, जयसिंग पाटील ज्यांनी बाईक स्पॉन्सर केली आम्हाला आणि त्याचबरोबर विजय गंगाराम भोईर या सर्वांनी मात्र खूप मोलाचं सहकार्य दिले. त्याचबरोबर राजू भोईर, अमित पाटील, तुषार पाटील आणि पिंटू पाटील. लॉट्स ऑफ थँक्स फ्रॉम द हार्ट. कारण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमच्या हातांना जी काही आम्हाला मदत लागली आहे त्यासाठी तुमचे लाख लाख आभार. कुठलाही संघ या सामन्यात जिंकू दे त्यांच्यासाठी तुमच्यासाठी एक मिठाईचा बॉक्स आहे. राऊंड विकेट. हा चेंडू हवेमध्ये पाहिजे हर्षद चेंडूच्या खाली येतोय, झेल करण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. 9वा गडी तंबूत परतोय. शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे, आया फिर रज का पाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया फिर रज का पाका संभाल तेरी गगरी रे. थँक्यू. पाहूया ही स्पर्धेमध्ये दुसरी संधी मिळते का पडले संघाला. या अगोदर दिवा संघ ऑल डाऊन झाला होता, सर्व फलंदाज बाद झाले होते, पण आता मात्र पडले संघासाठी ही संधी आहे. पाहूया समोरच्या संघाला ऑल डाऊन करते कारण शेवटची जोडी मैदानावर. लास्ट पेअर ऑन द ग्राउंड. गोलंदाज सज्ज होतोय कोपरगाव एंडकडनं राकेश आणि स्ट्राईक एंडला डाकुरीचा फलंदाज येतोय तो चेतन. सावळा संघाचे 9 गडी बाद झाले होते. राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये, संधी आहे स्वप्नील चेंडूच्या खाली आणि झेल सुटतोय. तिथे मात्र स्वप्नील खूप इझी आले होते, त्यांना वाटलं झेल मी व्यवस्थितरित्या कव्हर करेन, पण खूप चेंडू इझी घेतल्यानंतर चेंडू ग्रीप होऊ शकला नाही. एक्झॅक्टली चेंडू कुठे घ्यायचा होता, वर घ्यायचा होता, खाली घ्यायचा होता, पण खाली घ्यायला गेले आणि चेंडू मात्र हाताने स्किट होतोय आणि 2 धावा फलंदाज मिळत आहेत. 2 धावा धावसंख्येने पुढे सरकते धावफलकावरती. एकूण धावसंख्या 35 धावा धावफलकावर. या सामन्यात जिंकणारा संघ एक मिठाईचा बॉक्स आणि त्याचबरोबर एक गिफ्ट सुद्धा तुमच्यासाठी छोटं दिलं जाईल राजू भोईर यांच्याकडून. त्यांच्या माध्यमातून ही पारितोषिकांची संख्या रेलचेल तुम्हाला पाहायला मिळते. राजू नाना भोईर यांच्या स्टँडमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की त्या स्टँडमध्ये जर कुठलाही षटकार झेलमध्ये कन्वर्ट केला कुठल्याही प्रेक्षकाने तर तब्बल 5,000 पारितोषिक आणि त्याचबरोबर मैदानाच्या इतरस्त कुठेही षटकाराच्या बाहेर कुठलाही प्रेक्षकाने झेल कन्वर्ट केला तर 1,000 पारितोषिक. राऊंड विकेट. हा चेंडू पाहते ऑन द टोस करण्याचा प्रयत्न होता अपरकटच्या माध्यमातून हितेंद्र सेहवाग स्टाईल, पण चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाही. चेंडू मागे जातोय जलदगतीने. राकेशच्या चेंडूवर निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकर अजूनही सिधे स्थिरावलेली. आम्हाला हवा असलेला सामना इथे पाहायला मिळत नाहीये. पाहूया गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतात सोनारपाडा संघाचे पडले संघाला. हा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता, कॉल होता का तिथे पाहिजे तिथे सागर आले तिथे डायरेक्ट इंटण्याचा प्रयत्न यष्टीवर आणि तिथे मात्र अजून एक धाव अंकित होणार. चेंडू ग्रीप होत नाहीये, चेंडू कव्हर होत नाहीये. हर्षद बॅकिंग करतायत तोपर्यंत फलंदाज 2 धावा अंकित करतायत. सागरने चेंडू कव्हर केल्यानंतर डायरेक्ट हिट स्टंपवर देण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावसंख्या पुढे सरते ती 37 या धावसंख्येवर. उपांत्य फेरीतला हा सामना आणि त्यात निश्चितच त्याचं भवितव्य अवलंबून आहे की या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, म्हणजे कमीत कमी 1 लाख रुपयाचा मानकरी ठरेल त्या सामन्यामधून. राऊंड विकेट. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागते आणि फलंदाज बाद. ऑल डाऊन सोनारपाडा संघ सर्व बाद 37 धावा. समुद्रामध्ये गजाली 2 माझ्याची झोंबी, गजाली 2 माझ्याची झोंबी. बादवड संघाचे कर्णधार आणि वाकलन संघाचे कर्णधार व्यासपीठावर यायचंय. एक एक्झिबिशन मॅच तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकाल मैदानावर. विष्णुनगर पोलीस स्टेशन त्यांचे सर्व पदाधिकारी, पोलीस निरीक्षक विरुद्ध कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक याच्यामध्ये एक अप्रतिम सामना होईल. या अगोदर सुद्धा एक सामना झालाय त्यांच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी बागशाळेच्या मैदानात, पण ते मैदान थोडंसं शॉर्ट होतं, मैदान थोडंसं लहान होतं, त्यामुळे सामन्यामध्ये थोडंसं नीरस क्रिकेट पाहायला मिळालं. पण तरी सुद्धा नगरसेवकांनी सामना जिंकला. खास करून त्या संघामध्ये बाळा वडतला सुद्धा पाहायला मिळते कारण नगरसेवकांची संख्या कमी होती. पण आज पाहूया नगरसेवक पूर्ण जिद्दीने उतरणार आणि विष्णुनगर पोलिसांच्या विरुद्ध एक चांगला सामना खेळणार. पाहूया तो सामना तुमच्या निदर्शनास येईल थोड्याच वेळानंतर. यस मच्छिंद्र.
चला, दोन्ही संघांना विनंती आहे की एक महत्वाची सूचना, दोन्ही संघांनी मैदानाच्या दोन्ही बाजूला लाईन अप व्हायचंय. एक सगळ्यात महत्वाची सूचना प्रेक्षकांसाठी, कारण तुम्हाला माहिती आहे की सोनारपाडा RM11 या नावाने हा संघ खेळतोय. RM इट मीन्स राकेश म्हात्रे. त्याचा अकाली मृत्यू झाला या काही दिवसांपूर्वी आणि काही महिन्यांपूर्वी. निश्चित म्हणेन की त्याच खेळाडूला आम्ही श्रद्धांजली अर्पित करत आहोत. त्यामुळे विनंती आहे की व्यासपीठ सर्व मान्यवर, आमचे सर्व प्रेक्षक यांना विनंती करतो की आपण जागेवर उभं राहायचंय आणि आपण या खेळाडूला निश्चित आपण श्रद्धांजली अर्पित करू. कारण अंतिम सामन्याची मी वाट नाही पाहणार आहोत, कारण अंतिम सामन्याला अजून भरपूर वेळ आहे. त्या सर्वांना विनंती आहे की त्या एका महान खेळाडूला त्याचं तुम्ही कटआउट सुद्धा पाहू शकता, त्याचा कटआउट सुद्धा लागल्याचा फोटो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आमच्या व्यासपीठावर तुम्ही सुद्धा त्याची प्रतिमा पाहू शकता. तर आम्ही हार घातलेला सुद्धा आहे. फक्त सर्व आमच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना म्हणजे मान्यवरांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं उभं राहून त्या खेळाडूला आपण श्रद्धांजली अर्पित करूया. धन्यवाद. राकेशच्या आसम्यास शांतीला जरा जोरदार टाळ्या राकेशसाठी. खूप चांगला खेळाडू होता सोनारपाडा संघाचा, पण आपल्यात नाहीये, पण त्याच्या नावाने हा संघ खेळतोय. आणि पाहूया आता 39 धावांचं 38 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार पाडतोय. येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, कारण इथून जो संघ विजय होईल तो थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा आठवण करून देतो, प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 2 लाख रुपये आणि आकर्षक चषक, त्याचबरोबर 1 लाख रुपये आकर्षक दुसरं पारितोषिक आहे. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकावर पारितोषिक आहे ते 50,000 रुपयाचं आणि आकर्षक चषक. आणि त्याचबरोबर राजूनाना भोईर स्टँडमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी 5,000चं पारितोषिक. त्याच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आजूबाजूला आहेत त्या स्टँडच्या व्यतिरिक्त त्या सर्व प्रेक्षकांसाठी 1,000चं पारितोषिक आणि एक मिठाईचा बॉक्स त्या सर्वांना दिला जाईल. त्याचबरोबर जल्पेश भोईर यांचे वडील यशवंत भोईर यांचं सुद्धा आगमन झालं. व्यासपीठ त्यांचं मी हार्दिक स्वागत करत आहोत. तर वाकळण संघाचा कर्णधार मोतीराम यांचं सुद्धा आगमन झालं आहे आणि थोड्याच वेळात तिथे नाणेफेकीचा कौल करू. भादवड संघाचे कर्णधार आले असतील तर आपण आपली उपस्थिती दर्शवायची याच्या व्यासपीठावर. तर व्यासपीठावर आमचे काही लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी इथे सन्मानित करत आहोत. मी राजू भोईर यांना विनंती करतो, व्यासपीठावर सन्मान्य नगरसेवक वरुण पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. राजू भोईर साहेब, सन्मान्य नगरसेवक वरुण पाटील यांना सन्मानित करतील तर राजू भोईर, कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक सामना सुद्धा एन्जॉय करायचा आहे, सामना सुद्धा पाहायचा आहे. हे सर्व नगरसेवक तुम्ही पाहू शकता. शिवाजीला साहेब सुद्धा आमच्यासोबत आहेत व्यासपीठावर. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून सर्व आमच्या खेळाडूंसाठी एक सौजन्य लाभले, सर्वांसाठी टी-शर्ट जे लावलेत अर्जुनबाई पाटील हे सुद्धा आमच्या व्यासपीठावर साधारणपणे झालेत. त्याचबरोबर सन्मान्य नगरसेवक दयानंद गायकवाड यांना सुद्धा सन्मानित करतील. आम्ही विनंती करतो राजूभाई यांना की आपण दयानंद पाटील यांना सुद्धा, दयानंद गायकवाड यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. नगरसेवक दयानंद गायकवाड यांना सन्मानित करतील राजू भोईर साहेब. कारण एक संघ आता मात्र म्हणेन की शिवाजीला साहेब तिथे बांधतायत ॲज अ कॉर्पोरेटर. पूर्ण संघ नगरसेवकांचा संघ एका बाजूने सज्ज होतोय. वळी आपण मैदानाकडे, कारण तो सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल. काही सामन्यानंतर आमची पोलिसांची पूर्ण टीम सज्ज होते, तुम्ही पाहू शकता. निर्मल साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर येत आहेत. थोड्याच वेळापूर्वी तुम्ही पाहिलं होतं की मागाशी अनाउन्समेंट आम्ही केली होती. पोलीस विरुद्ध नगरसेवक हा सामना इथे रंगणार आहे आणि निर्मल साहेब यांचं आगमन होत आहे. वळी आपण मैदानाकडे, वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये मशीद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. तो बहुत बहुत शुक्रिया का प्रसाद चलते मैदान को दोस्तों सभी दर्शक इस मैदान के ऊपर हम तहे से स्वागत करते हैं. अगला मुकाबला इस मैदान के ऊपर खेला जाएगा नगर सेवक वर्सेस पुलिस कर्मी के बीच में शानदार मुकाबला होगा. इससे पहले हम चले गए इस क्रिकेट की सदाबहार बेहद कप से रंगीन दुनिया में सभी का हम स्वागत करेंगे. चले गए मैदान के बाहर 30 का टारगेट बीच मैदान के ऊपर लक्ष्य लेकर मैदान पर पड़े टीम पहले के पर बैकफुट जाकर खेलते हैं. गेंद को गेंजर तड़मैन के रीजन में खिलाड़ी 3 खिलाड़ी वहां पर तैनात है. गेंजर तड़मैन के रीजन में डिप में तब तक समय था बल्लेबाज के बाद 2 रन पूरा करेंगे. 30 रन के यहाँ पर ये कॉल, ये कोशिश अंपायर की यहाँ पर किसी भी तरह का इशारा यहाँ पर गणेश भोईर के ऊपर काफी दबाव, लेकिन यहाँ पर रनआउट की अपील करने के बाद इस अपील को खारिज किया. 3 रन का इजाफा होता है. 38 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर यहाँ पर पहले बल्लेबाज करने के बाद आर्यम यानी कि राकेश म्हात्रे. यस प्रसाद
रज्जू भोयर इनके ओर से लगातार 3 छक्के के लिए 11,000 का इनाम यहाँ पर दिया जाएगा। उनका बहुत बहुत स्वागत करेंगे। यहाँ पर पधारी भी सभी अतिथिगण इस मंच के ऊपर, यहाँ पर अतिथिगण हमारे लाडले दर्शक और प्रतियोगिता में से सभी खिलाड़ियों का हम प्रतिदिन से हम स्वागत करेंगे। जीत के लिए यहाँ पर 38 रन का लक्ष्य, दूसरा पहला सेमीफाइनल का ये मुकाबला चल रहा है। राकेश या आर्यम सोनापड़ा वर्सेस से मुकाबला पड़ले के बीच में चलता मुकाबला। 38 का लक्ष्य बीच मैदान के बना, 67 टारगेट यहाँ पर सेट किया, लेकिन क्या उस टारगेट को बढ़ा पाने की कोशिश की जाएगी? राइट अप और द विकेट। रशद मदर से इस गेंद को खेलते यहाँ पर खिलाड़ी वहां पर तैनात है। सिर्फ मिडॉन से खिलाड़ी तैनात, जब तक गेंद को बैकअप मिले तब तक समय था बल्लेबाज के पास 1 रन पूरा करने का। यहाँ पर मैंने पहले जिक्र किया था कि सोनापारा टीम को इस मैदान के ऊपर 55 या 60 का लक्ष्य रखना बेहद जरूरी था, लेकिन खराब बल्लेबाज के कारण टीम का स्कोर केवल 37 ऑल आउट हो चुकी है टीम। यहाँ पर 38 का आसान सा लक्ष्य बीच मैदान के ऊपर उतरे हुए ये पड़लेगांव टीम बीच मैदान के ऊपर पहला सेमीफाइनल का ये मुकाबला अमर गेंदबाजी में आते हुए। फिर एक बार सम्मान दिया बल्लेबाज से स्वप्निल, यहाँ पर रक्षात मदरी से गेंद को खेलने का प्रयास किया, 1 रन का इजाफा होता हुआ। जब आपके सामने छोटा लक्ष्य हो तो मैदान के ऊपर इक्का दुक्का से रनों की रफ्तार बढ़ाकर इस मुकाबले को जीता जा सकता है। ये सोच कप्तान ने पहले से रखी। यहाँ पर ओलंपिक जोड़ी मैदान के ऊपर स्वप्निल और उनका साथ निभाते सागर, स्वप्निल म्हात्रे और सागर पाटिल, और गेंदबाजी में यहाँ पर अमर आते हुए। अमर ठाकुर है पर ऑन साइड में बॉटम का इस्तेमाल करते खेल का लोग से खिलाड़ी दौड़कर गेंद को उठाए, पर समय बल्लेबाज के बाद 2 रन का इजाफा होता हुआ। ये मुकाबला किस कगार पर छूटेगा, ये मुकाबले की गरिमा क्या होगी और ये मुकाबले का रोमांच क्या होगा, ये तो हम बिल्कुल बाद में बात करेंगे, भविष्य की बात में बात करेंगे। फिलहाल तो ये मुकाबला चल रहा है पर सोनापड़ा टीम इस मुकाबले को जीतने की क्षमता रखेगी या नहीं रखेगी, ये भी एक बड़ा सवाल होगा, क्योंकि पड़लेगांव के सामने एक आसान सा टारगेट राइट अम ओवर द विकेट। अंपायर को पार कर दी गेंद, बैकवर्ड जाकर खेल दिया, क्लास टाइमिंग्स, बैकवर्ड स्क्वायर कट, गेंद सीमा पर 4 रन, कोई मौका नहीं यहाँ पर डीजे। त्याच दरम्यान आमच्या व्यासपीठावर नगरसेवक नवीन गवळी साहेबांचे इथे आगमन झाले, तसेच नगरसेवक विनोद काळन यांचेही आगमन झाले। तो दर्शकों से हम माफी चाहेंगे, आज हमारे कमेंट्री आप तक पहुंच पाएगी या नहीं, क्योंकि दर्शक इस मंच के ऊपर आज अंतिम दिन है, कई दर्शक कई मंच के ऊपर अधिक यहाँ पर मौजूद रहे राउंड विकेट टैप के गेंद को देखिए बल्लेबाज ने जिस तरह से यहाँ पर बल्लेबाज करने का प्रयास किया कि ज्यादा स्ट्रोक ऑफ साइड में कन्वर्ट किया, दूसरे की कोशिश और देखते देखते यहाँ पर 2 रन भी पूरे करते हुए रनिंग अच्छी नहीं कहा जा सकती, बल्लेबाज के पार कांते हुए यहाँ पर और पहला विकेट मैदान से बाहर। ओवर की समाप्ति का ऐलान यहाँ पर तुषार पाटिल करते हुए ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बनता हुआ 1 विकेट के नुकसान के ऊपर प्रत्युमेश हमें जानकर टीम का स्कोर बनता हुआ 12 रन। डीजे हम आपको रुकाना चाहेंगे यहाँ पर 12 रन बने। यहाँ पर अनुपात की बात करेंगे तो पहले बल्लेबाज करते हुए 9 रन बनाए थे सोनापारा टीम ने, उसको कड़ा जवाब दिया पर 1 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम का स्कोर बनता हुआ 12 रन। 38 का टारगेट रखा है यहाँ पर पड़ले के सामने, लेकिन मैं बिल्कुल आपको पुरानी बातें याद दिलाऊंगा, जब बदलापुर के मैदान के ऊपर मुकाबला हुआ था वाकलन बनाम पड़ले के बीच में और पड़ले टीम के सामने 38 का टारगेट था, लक्ष्य था, उस वक्त वाकलन टीम ने मुकाबला 12 रनों से जीता था। ये यादों को ताजा बिल्कुल हम करेंगे, लेकिन यहाँ की शुरुआत की बात करेंगे तो अच्छी शुरुआत मिला पर 12 रन बने और जीत के लिए 38 का टारगेट यानी कि आसान सा लक्ष्य मैदान के ऊपर बनाने का प्रयास करते हुए निवेश काफी कम यहाँ पर पड़लेगा टीम के सामने खेलने वाले यहाँ पर सोनापारा टीम का, और इस लक्ष्य को पार करने की बिल्कुल अच्छी कोशिश। शुरू में यहाँ पर P1 में रन आते हुए 12, समीकर बनता हुआ 38 का लक्ष्य और पहले ओवर में 12 रन बनते हुए तो समीकर बनता हुआ 24 गेंदे और 26 की आवश्यकता, यानी रन और गेंदों के बीच के फासले की बात करेंगे तो इतना बड़ा फासला नहीं, यहाँ पर केवल 2 का फासला तय करना है। ओवर की शुरुआत गेंदबाजी में तब्दील होती है, गेंदबाज अमोल पाटिल यहाँ पर गेंदबाजी में आते हुए फ्रंट फुट पर गेंद को खेल यहाँ पर लगा मिड विकेट से खिलाड़ी दौड़कर आते हुए, तब तक समय था बल्लेबाज के पास स्वप्निल गेंद के नीचे आते हुए, तब तक 2 रन का इजाफा होता हुआ। आमच्या अतिथी कक्षामध्ये काही क्षणापूर्वीच ज्यांचं आगमन झाले, खार्डीचे एक जबरदस्त क्रिकेटचे आधारस्तंभ म्हणून दिनेशजी पाटील साहेब यांचे एक आगमन होते, त्यांचं देखील आमच्या या रजनीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। निश्चित काका दिनेश पाटिल के माध्यम से बड़ी प्रतियोगिता हम देख पाते हैं। गावदे खाड़ी फुल टॉस गेंद स्क्वायर ऑफ द विकेट के लिए गेंद को कोई मौका नहीं, खिलाड़ी तैनात के पहुंच से बाहर गेंद शानदार चौका पर दिनेश पाटिल का पर आगमन हो चुका, उनका भी स्वागत करेंगे। हमारे वाकलन के सरपंच भी हमारे बीच मौजूद है, उनका भी स्वागत करेंगे। पुलिसकर्मी के यहाँ पर आ चुके हैं, उनका भी स्वागत करेंगे। हमारे शिवाजी शेलार दादा साहब ये भी आ चुके हैं, अर्जुन भाई भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। सभी पधारी अतिथिगणों का हम तेजी से स्वागत करते हैं और टीम का स्कोर रफ्तार से बढ़ता पर 4 से टीम का स्कोर बनता हुआ 18 रन। एक और स्क्वायर कट, जबरदस्त स्ट्रोक, बैकफुट पर गए खिलाड़ी को यहाँ पर
बिल्कुल बीट किया। पावर प्ले के साले के अंदर किस तरह से बल्लेबाज करनी चाहिए यहाँ पर पावर प्ले के बंदिश में इसका पूरा जीता उधर यहाँ पर, क्योंकि सोनापारा टीम ने जो रनों की निवेश रखी है वो काफी कम है। इस मैदान की बात करेंगे, विकेट की बात करेंगे, मिट्टी और गोबर से बने विकेट बल्लेबाज को ज्यादा योगदान दे रहे और ये 38 का टारगेट बीच मैदान के ऊपर काफी लक्ष्य काफी छोटा और इस लक्ष्य को पार करने का प्रयास करता टीम का स्कोर बनता है 22 सेकंड पर बल्लेबाज इस समय बल्लेबाज करते हुए स्वप्निल म्हात्रे। एक और कमाल का टाइमिंग, ये देखिए पहला चौका पॉइंट के ऊपर से निकाल दिया, दूसरा चौका पर स्क्वायर ऑफ द विकेट, यानी कि मैदान के चारों तरफ बल्लेबाज करने का प्रयास करते हुए और टीम का स्कोर बनते हुए देखते देखते बनता हुआ यहाँ पर 26 रन टीम का स्कोर बनता हुआ। यस काका, याच दरम्यानमध्ये आपण पाहणार आहोत पुढची उपांत्यपूर्वीची लढत वाकळण विरुद्ध जयदुर्गा बी भादवडी या दोन संघामध्ये नाणेफेक होईल। दरम्यान हा चेंडू आणि निश्चितच आपण पाहिलं पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय एका धावेसाठी। तर सन्माननीय विष्णुनगरचे पोलीस अधिकारी निर्मलजी साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे। ओटू मच्छिंद्र पाटील। निश्चित यहाँ पर टॉस किया जा रहा है। अगला मुकाबला यहाँ पर सेमीफाइनल का यानी कि भिवंडी तालुका से बिलोंग करने वाले और दूसरे यहाँ पर कल्याण तालुका यानी कि बिल्कुल ये दोनों तालुके के बीच में मुकाबला काफी बड़ा होगा। एक तरफ है वाकलन टीम यहाँ की सबसे बड़ी दावेदार टीम मानी जाती है और दूसरी तरफ जयदुर्गा बी भादवा टीम सबसे बड़ी टीम भिवंडी की। और यहाँ पर थाना डिस्ट्रिक्ट की बात करेंगे तो यहाँ पर सबसे बड़ी वाकलन टीम जो ने तहल का मचा यहाँ पर कई फाइनल जीतने की यहाँ पर उन्होंने योगदान दिया वो टीम मैदान के ऊपर खेलेगी। एस काका, या दरम्यान जी नाणेफेक तर या दरम्यान जी नाणेफेक झाली होती त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर भादवड संघ नाणेफेक जिंकले, त्या संघाचा हार्दिक अभिनंदन। दरम्यानचा हा चेंडू सीमापार शानदार चौकार 4 धावांसाठी। और की समाप्ति का टीम का स्कोर बनता हुआ 31 रन। तो जीत के लिए यहाँ पर समीकरण में क्या बचा यहाँ पर हम बताएंगे आपको। 38 रन की आवश्यकता है, टीम का स्कोर बनता हुआ 31 रन। तो जीत के लिए 38 का लक्ष्य मैदान के ऊपर बड़ा आसान सा लक्ष्य यहाँ पर और टीम का स्कोर बनता हुआ 31। तो जीत के लिए केवल 7 रन की आवश्यकता। बल्लेबाज स्वप्निल की बात करें तो स्वप्निल अब तक 19 रन की शानदार पारी के लिए बहुत बहुत शुक्रिया प्रतिमा जानकारी के लिए। और सागर पाटिल यहाँ पर खेलते हुए जिन्होंने अपने 3 गेंदों में तकरीबन एक चौके की मदद से यहाँ पर 7 रनों का इजाफा दिया। पर 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम का स्कोर बनता हुआ 31 रन। कोई मजा नहीं मुकाबले में यहाँ पर, एक तरफा मुकाबला पडले गांव इस मैदान के ऊपर। पडले टीम अपने इरादों में बिल्कुल उनकी मंशा उनकी तमन्ना जो सपना है यहाँ पर साकार है कि यहाँ पर मेगा फाइनल में वो यहाँ पर ऊंची उड़ान भरने का बिल्कुल प्रयास कर रहे हैं। और सोनापाड़ा के सपने यहाँ पर टूटे हुए नजर आ रहे हैं क्योंकि बल्लेबाजी खराब, गेंदबाजी खराब, फील्डिंग खराब यहाँ पर। अभी सभी यहाँ पर क्षेत्र की बात करेंगे तो सोनापाड़ा टीम यहाँ पर काफी खराब प्रदर्शन के यहाँ पर बड़ा मौका था उनके पास यहाँ पर सेमीफाइनल से जीतकर फाइनल में यहाँ पर प्रवेश अपनी जगह बनाने के। लेकिन पडले गांव की मैं बिल्कुल सराहना करूंगा जिनकी बल्लेबाजी काफी अच्छी हुई है, गेंदबाजी अच्छी हुई है, यहाँ पर फील्डिंग अच्छी हुई है, जिसके कारण यहाँ पर जीत की दहलीज के ऊपर खड़े इस समय पडले गांव टीम। नर के शुरुआत पॉइंट के ऊपर से खेल दिया इस गेंद को, खिलाड़ी तैनात है कवर पॉइंट से जब तक खिलाड़ी पॉइंट की तरफ जाए तब तक समय था बल्लेबाज के पास 2 रन का इजाफा होता हुआ। मैंने पहले जिक्र किया था कि यहाँ पर पडले गांव टीम काफी बड़ी टीम है। इस टीम के सामने कम से कम 50 या 60 का लक्ष्य रहना बेहद जरूरी था और लक्ष्य काफी कम यहाँ पर 37 रन बनाकर 38 का लक्ष्य मैदान के ऊपर और उस लक्ष्य को पार करने का प्रयास करते हुए अब जीत के लिए केवल समय की औपचारिकता बचे, 5 रन की आवश्यकता बचे हुए 17 गेंदों में। एक और पॉइंट के ऊपर खेल दिया इस गेंद को, 1 रन का इजाफा होता हुआ। ज्यादा रनों की बात करेंगे तो ज्यादा रन यहाँ पर पॉइंट और कवर के क्षेत्र से बनाने का प्रयास किया पडले गांव टीम के बल्लेबाजों ने। जहां तक सवाल था कोई जोखिम नहीं उठाया उन्होंने, कई स्ट्रोक यहाँ पर उन्होंने कारपेट के सहारे बॉटम के सहारे यहाँ पर खेला, सुरक्षित अपने अपनी हिफाजत में यहाँ पर स्ट्रोक खेले और टीम का स्कोर बनता हुआ देखते देखते यहाँ पर टीम का स्कोर बनता हुआ 34 रन। यहाँ पर 38 की आवश्यकता है, केवल 4 रन की आवश्यकता। स्ट्राइकर पर बल्लेबाज है मयूर ठाकुर जिनके नाम से यह टीम जानी जाती है। यहाँ पर वही एक अच्छे खिलाड़ी, यहाँ पर अच्छे बल्लेबाज, अच्छे गेंदबाज, अच्छे फील्डर। और ये देखिए और ये शानदार कैच राहुल गेंद के नीचे मयूर के पार गांधते हुआ ये मिलता हुआ दूसरा सदमा, दूसरा विकेट मैदान से बाहर। मयूर कुछ नहीं कर पाया पर जिस मयूर का खेल हमने स्वर्गीय रतन बाबा पाटिल स्मृति में देखा था 2013 में, वो खेल देखने के लिए हम बिल्कुल बेताब थे, लेकिन मयूर वो खेल नहीं दिखा पाया। पर लीजिए हम आपको रुकाना चाहेंगे क्योंकि आज हमारे पास समय थोड़ा सा कम है, माफी चाहेंगे हम आपसे क्योंकि यहाँ पर मंच के ऊपर कई अतिथि गाना रहे, अनाउंसमेंट काफी हो रही है, कमेंट्री दर्शकों की तरफ नहीं पहुंच पा रही, तो हम आपसे माफी चाहेंगे और फिर एक बार चलेंगे क्रिकेट की सदाबहार बेहद खूबसूरत रंगीन दुनिया में लौट जाएंगे। काका बात करेंगे यहाँ पर तो 60-70 लक्ष्य होता तो काफी मजा आता था, मुकाबला रफ एंड टफ होता था। लेकिन दोस्तों कहीं भी मत जाना, अगला मुकाबला देख पाएंगे। भादवड टीम का लक्ष्य है केवल जीत, तो वाकलन टीम को हारने मंजूर। कौन होगा प्रतियोगिता के अंदर, कौन होगा प्रतियोगिता के बाहर, जबरदस्त मुकाबला। नीतीश पाटिल यदि यहाँ पर छक्के लगाते हैं तो कृष्णा पाटिल एक छक्के के लिए यहाँ पर उनके लिए 2000 का इनाम। आज पैसों की बारिश भी काफी है क्योंकि हमारे राजू भोईर यहाँ पर काफी इनाम लगा रहेगा। राजू भोईर साहब उनका जो स्टैंड आप देख पा रहे हैं उनके ओर से लगा था 3 छक्के के लिए 11,000 का भी इनाम यहाँ पर रखा गया है।
तो टीम का स्कोर यहां से बनता हुआ पर का 30 प्रगति पर टीम का स्कोर बनता हुआ 34, जीत कर 38 का लक्ष्य। एक रात से क्रिकेट यहाँ पर खेला, बैकवर्ड पर जाकर लॉन्ग के ऊपर यहाँ पर बड़ा के इस्तेमाल से खेल दिया इस गेंद को, खिलाड़ी तैनात है वहां पर 1 रन का इजाफा होता हुआ। मजा नहीं है का मुकाबले में यहाँ पर, न देखने वालों को मजा आ रहा है, न खेलने वालों को, न कमेंट करने में हमें कोई मजा आ रहा है, क्योंकि ये एक तरफा मुकाबला चल रहा, कितनी जान डाले गए इस मैदान के ऊपर। लेकिन पढ़ले गांव की जो मंशा थी, चाहत थी, तमन्ना थी, उस तमन्ना को पूरी करते हुए यहाँ पर मेगा फाइनल की तरफ उनके कदम यहाँ पर बढ़ते नजर आ रहे हैं। एक रात से क्रिकेट और ये गेंद लॉन्ग के ऊपर से लॉब किया और मुकाबला यहाँ पर फिनिश। तुषार पाटिल में इशारा करे गणेश बोरा पर और दोनों तुषार पाटिल अंपायर इस समय मैदान से बिल्कुल बाहर आते हुए और ये मुकाबले को जीतकर पटले टीम इस मैदान के ऊपर मेगा फाइनल के मुकाम तक पहुंच चुके हैं। तो जीत हम आपको बहुत बहुत बधाई देंगे और सोनापारा टीम के कप्तान का, उनके सभी खिलाड़ी का, उनके समर्थकों का प्रतियोगिता में हिस्सा लेने के लिए और हमें सहयोग देने के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। अगले सफर के लिए आपको हम शुभकामनाएं देते हैं। कहां पर गलतियां हुई उसका यहाँ पर बिल्कुल का निश्चित मनन करे और उसमें अगले मुकाबले में उसमें सुधार लाए और अच्छा क्रिकेट दिखाए, इसके लिए हम आपको यहाँ से शुभकामना देते हैं। नक्कीच आणि राजू भोयर यांच्याकडनं पडले संघाटी एक मिठाईचा बॉक्स आणि एक छोटासा गिफ्ट देण्यात येणार आहे। पडले संघ ये देखिए नितिन, यहाँ पर कितनी अच्छी हम परंपरा देख पा रहे हैं, यानी कि शेक हैंड का किया जा रहा है। यहाँ पर सभी खिलाड़ी का यहाँ पर उनको बधाई दी जा रही है, हारने वाली टीम का यहाँ पर हौसला अफजा किया रहा है। ये एक बड़ी यहाँ पर परंपरा हम देख पा रहे हैं इस डोंबिवली ग्रामीण चषक 2016 में। बहुत बेहद खूबसूरत आयोजन और बेहद खूबसूरत यहाँ पर शानदार नजारा। तो मैन ऑफ द मैच का हकदार यहाँ पर स्वप्निल मात्र है। 28 रन की शानदार पारी और 2 विकेट लेकर 15 रन खर्च किए थे इस 2 ओवर में। क्या कमाल का प्रदर्शन यहाँ पर का ऑलराउंडर प्रसाद बरप, यहाँ पर बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन बल्लेबाजी। आइए सबने पारी मंच के ऊपर, क्योंकि आप हकदार है, यहाँ पर मैन ऑफ द मैच का हकदार है, जिसके आपके हकदार है उसका पूरा सम्मान आपको किया जाएगा। आइए मंच के ऊपर हर्षद पाटील यायचे, पडले संघाचे संघायक हर्षद पाटील, राजू भोयर यांच्याकडे एक छोटासा गिफ्ट आणि एक मिठाईचा बॉक्स आहे। मी राजू भोयर यांना विनंती करतो की पडले संघाचे संघायक हर्षद, राजू भोयर यांच्याकडे एक मिठाईचा बॉक्स आणि एक छोटासा गिफ्ट यायचे संघायक हर्षद पडले संघाचे। सामना जिंकल्याबद्दल एक छोटासा मिठाईचा बॉक्स आणि एक छोटासा गिफ्ट राजू भोयर यांच्याकडनं। आणि या सामन्याचा सामनावीर आहे तो स्वप्नील म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच स्वप्नील म्हात्रे। मी